हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचं आता मॉर्निंग रुटीन मी शेअर करत आहे. तर आम्ही माझं जॉबला जाण्याआधी मुलांचं तर तेच कशी धावपळ माझी होते. आणि कधी कधी खरंच जर ना आपल्याला टाईम झाला उठायला, उशीर झाला आणि अशी धावपळ होऊन जाते ना, काय सांगू. तर तीच आज माझी थोडी धावपळच झाली आणि सध्या आहे ना कामाचा लोड पडतो आणि झोप व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळं ना डोकं दुखतं आणि अशी धावपळ होती. कधी कधी असा पण दिवस असतो की आपण आवरतो, सर्व करतो, सर्व गोष्टी मॅनेज करतो, पण स्वतःला पण खूप त्रास होतो. पण मग त्रास होत असताना सुद्धा आपल्याला हे सर्व करावं लागतं, कारण की आपल्या मदतीला कोणी नसतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं एकदम म्हणजे आपल्याला आहेच. तर तेच आता मी पटापट पटापट जेवढं शकेल तेवढं आवरते, कारण की मला दुपारी यायला उशीर होतो. त्याच्यामुळे मग बरीचशी कामं राहून जातात. म्हणून मग आता मी हे आवरायला घेतलं. तर तुम्ही पाहाल तर एवढं मला आता आवरायचं आहे घरामध्ये. पटापट आवरलं, कारण की दुपारी येऊन मग पॉसिबल नाही आहे एवढं आवरणं. तर पटकन मी आता आंघोळीच्या आधी बाकीचं हे असतं ना, झाडझूड, घरातली लादी वगैरे हे सर्व करून घेत असते. आणि इथं पटापट आता सर्व गोष्टी आवरते. आणि इतकी धावपळ होते ना, मुलांचं सर्व अभ्यास बघणं, मुलांचं टिफिन पॅक करणं, मुलांच्या बॅग बघणं. दिशूचं तिचं करते, पण आद्विकचं सर्व करावं लागतं. त्याच्या बुक्स वगैरे ठेवावं लागतं, त्याच्या वस्तू वगैरे ठेवावंच लागतात वेळेवर. आणि म्हणून मग सर या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर तीच माझी धावपळ होती. तरी एक साईडला मी मशीनला कपडेसुद्धा लावून दिलेले आहेत. म्हटलं मशीनचे कपडे होतील, आल्यावर टाकता येतं ॲटलिस्ट, होऊन तरी जातं. पाण्याचा जरा प्रॉब्लेम चालू आहे पुण्यामध्ये. सर्वच ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. म्हणजे धरणंसुद्धा आटली ह्या वर्षीच्या उन्हाळ्याने. इतकं कडाक्याचं ऊन असल्यामुळे तर पाण्याची टंचाई. त्याच्यामुळे कामांचं जास्त लोड पडतो. सकाळच्या टायमामध्ये लोड पडतो, रात्रीच्या वेळेस लोड पडतो. म्हणजे कामं आवरावं लागतं. मग त्याने झोप नाही होत. ते पाण्याच्या नादामध्ये खूप या गोष्टी अशा होतात की मग मॅनेज नाही होत काही गोष्टी. तर तेच आता होते. पण मग म्हटलं चला मुलांचं करणं, ते सर्व गोष्टी आहेच. कारण की मग त्या दोघांकडे लक्ष पण द्यावं लागतं मला. कारण की दोघांचं सर्व टाईम वेगवेगळा आहे स्कूलचा. ती जाते सकाळी, लवकर जाते, नंतर आद्विक 8ला जातो, नंतर मग मी जाते, त्यांचे पप्पा जातात. असं म्हणजे एकदम रुटीन आमचं एकदम ना हे होऊन जातं. पण सकाळच्या वेळेस मला मदतीला कोणी नसतं, संध्याकाळी मदतीला थोडं पण हेल्प नसते. त्याच्यामुळे सर्व गोष्टी मलाच करणं असतात. भाजी आणण्यापासून, घरातले बिलं भरण्यापासून सर्व मला करावं लागतं मॅनेज. आणि खरंच बाईमध्ये किती स्टॅमिना असतो, किती ताकद देवाने दिली असती. आणि म्हणजे बाईकडे किती सहनशक्ती असते, तशी माणसाजवळ अजिबात नाही आहे. म्हणजे खरं सांगते, आहे, करतात माणसं पण करतात, पण जी शक्ती बाईमध्ये आहे ना, ती माणसामध्ये नाही आहे. एवढं स्टॅमिना, एवढी ताकद बाईमध्ये कुठून येते देव जाणे. कारण की आपल्या मुलांकडे बघता, घराला बघताना किती पण त्रास झाला ना, तरी पण आपण आपला त्रास मागे ठेवून ते कामं करतो, ते सर्व करतो. खरंच बाई खरंच खूप ग्रेट आहे. आणि खरंच हा जन्म आपल्याला बाईचा मिळालेला आहे. त्याच्यामुळे खूप छान, देवाचे खूप आभार. कारण की आपण सर्वांना सांभाळून आपलं काम करतो. सर्व कामं करून आपले कामं ही आपण चांगल्या रीतीने करतो. घर पण सांभाळतो, घरातल्या लोकांचं पण बघतो, कामाचं पण बघतो. ज्या जॉब करतात ना, खरंच त्यांचं तर खूपच कौतुक आहे. आणि आता मी पटकन आता हे सर्व आवरून घेते. तुम्ही पाहाल तर इतकं सर्व, मुलं लहान राहिले ना घरामध्ये, थोडंसं काही खातच असतात, पसारा वगैरे करतच असतात. म्हणून मग सर्व झटकून वगैरे सर्व गोष्टी कराव्या लागतात. तर इथं मी सर्व सकाळी अशा पद्धतीने सर्व आवरून घेत असते. सर्व गोष्टी, पसारा असतो ना, तो सर्व सकाळच्या वेळेसच उचलून बिचलून सर्व ठेवते, आवरते. कारण की ना मग तो जास्त पसारा येऊन पण आवरायचं, मग कंटाळा येतो आपल्याला. आणि एवढं आवरायचं शक्य नसतं येऊन सर्व गोष्टी करायच्या. म्हणून मग पटापट पटापट हे सर्व आवरून घेते. म्हटलं चला, आणि आवरून म्हणजे घेतलं ना, आता आपल्याला पण म्हणजे आल्यावर थोडा आराम भेटतो. आपली जी कामं असतात ती करायला वेळ भेटतो. म्हणून मग मी ना सकाळच्या टायमामध्ये ह्या सर्व गोष्टी आता आवरून जाते, कारण की कामाचं लोड पण एवढा वाढला आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व आवरून घेते. आता तुम्ही पाहिलं, सर्व वस्तू घरातल्या उचलून घेतल्या, सर्व जिथल्या तिथं ठेवून घेतलं. आणि सर्व आता आवरल्यानंतर मग मी लास्ट माझी लादी पुसायची आहे. तर हे सर्व मी आंघोळीच्या आधी हे कामं करून घेते, कारण की मग नंतर ना परत
हे आंघोळीच्या आधीच म्हणजे क्लिनिंग करते, धूळ वगैरे अंगावर पडते किंवा काही ना काही होतं, म्हणून मग मी सकाळी सकाळी उठली काय पहिल्यांदा घरातली कामं करत असते, म्हणजे जेणेकरून मग माझी कामं पटकन आटोपतात. त्याच्यानंतर लगेच मग मुलांचं आवरायला घ्यायचं असतं. तर इथं पाहू शकता मी सर्व आता मस्त घरात क्लिनिंग केली. तुम्ही पाहाल तर इतकं छान वाटतं घरामध्ये. आणि सकाळी सकाळी जर आवरलं ना तर इतकं मन प्रसन्न होतं. मॉर्निंग रुटीन मला खूप आवडतं आणि घरामध्ये ना सकाळीच्या वेळेस सर्व कामं केली ना इतकं सुंदर वाटतं ना घरामध्ये. तर म्हणून मग मी सकाळच्या वेळेस खूप म्हणजे जास्तीत जास्त आवरण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणजे दुपारी ना हीच कामं परत रिपीट करायची गरज पडत नाही. म्हणून मग मुलं लहान राहिली रोजच लादी पुसावी लागते लहान मुलं असल्या का. आता मी पटकन आवरून घेतलं हे सर्व आणि माझी बघा इथं माझी पण आंघोळ झाली आणि लगेच मी आद्विकची पण आंघोळ करून घेतली. त्याच्या स्कूलची तयारी करते नाही. 2 दिवस झाले तो ना मध्ये सुट्ट्या गेल्या इतक्या बऱ्याच 2.5 महिने जवळजवळ त्याला सुट्ट्या होत्या. तर LKGला खूप जास्त सुट्ट्या दिल्या. त्याच्यामुळे त्या काय झालं की स्कूलला नाहीच म्हणतो, मला नाही जायचं मला नाही जायचं सारखं हट्ट करतोय. आणि असं मुलं करतात ना जेव्हा आपण जॉब करतो, आपली कामं असतात आणि मग ह्या वेळेस असं जर मुलांनी हट्ट केला ना तर खूप जास्त त्रास होतो. आणि मग मला खूप टेन्शन आहे. तर रोज तो 2-3 दिवस सलग असा त्रासच देऊ राहिला की मला नाही जायचं नाही जायचं, मी घरी ना TV मी घरी मोबाईल नाही घेणार, मी बाहेरचं खायला नाही मागणार, असं ना काही बोलतो. मी तुझं सर्व ऐकल, तू मला अभ्यास दे घरी, असं करत असतो. 2-3 दिवस सलग मला खूप टेन्शन आलं आणि तो सतत रडतोय नाही जायचं, मग मला पाठवू नको प्लीज प्लीज असं करताना. जेव्हा मुलं असं करताना मग मला ना तर माझं मनच तर माझे ना पराठे होते, मी पराठे करायला घेतलेले होते. तर पराठे झालेले बाकी पीठ ठेवून दिलं. म्हटलं गरमागरम तो खाली करायला भूक लागली तर पोरांना. तर किचन सगळं क्लीन करते मी आता. मला पण आवरायचं अजून देवपूजा बाकी, पटकन जायचे स्कूलला. आज जरा उशीर झाला आवरायला. पाण्याचं राहते ना मग जरा हेच जरा आता सध्या पाण्यामुळे टाइम. तर ठीक आहे आता झालंय ऑलमोस्ट माझं सर्व. आता तयारी करायचं बाकी आहे. तसं किचन आवरून येतं ना मस्त, नंतर मग येऊन टेन्शन आपल्याला. तर मी आता त्याची तयारी केली आहे. तर म्हटलं चला मी देवपूजा करून घेते, पटकन देवपूजा करते आणि परत मग त्याला खाली सोडवायला जावं लागेल दादाला. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता पूजा करते, पूजा करून मग तुमच्याशी बोलते.
आज इतकी माझी धावपळ झाली ना सकाळची. आज मला चहा पण घ्यायला वेळ नाही भेटला. तर आता इकडे टिफिन, इकडे चहा ठेवलेला आहे मी आणि इकडे ना चाललं आहे असं तर चहाचं बंद पण करून गेला. चहा झाला तरी पण मला चहा घ्यायला वेळ नाही भेटत आहे. म्हटलं चला आता हे सर्व आधी ठेवून घेते टिफिन वगैरे, मग चहा घेते. तर आता इथे हे सर्व गोष्टी ठेवते आणि आदवी खूप नाराज आहे आणि 2-3 दिवस झाले. पण कसं मुलांना परत मग ती सवय पडून जाते, मी रडलो का स्कूलमध्ये नाही जाणार, म्हणजे त्या गोष्टी होतात. म्हणून मग मी म्हटलं नाही जायचं आहे तुला स्कूलला आणि मी तुझ्या टीचरला भेटायला येणार आहे असं. तर म्हणजे त्याला ह्या गोष्टी समजाव्या लागतात मुलांनासुद्धा. नाही तर त्यांचं कसं आपण ऐकलं ना की नाही मी जाणार नाही जाणार, त्यावेळेस मग मुलं अजून तसंच नेहमी करत राहतात मध्ये मध्ये. मग त्या गोष्टी आपण पण थोडंसं त्यांना ना सवय लागण्यासाठी आपण पण थोडंसं हे करायचं. म्हणजे त्या जे मुद्दाम पण करत असेल ना मला जायचं नाही, तर त्या गोष्टी त्यांच्या बदलतात की नाही माझी मम्मी मला स्कूलला पाठवणारच आहे, ती माझं काही ऐकणार नाही असं तसं. म्हणून मग मी ना त्याला पाठवते. प्रत्येक त्यांना जवळ बसून कारणं पण विचारत जा अशा वेळेस. जर मुलं तुमची पण घरात असतील ना लहान, तर ते असे करत असेल ना, तर त्यांना प्रत्येक गोष्ट विचारा शाळेमधली. त्यांना कोणी त्रास देतं का, त्यांना नाही का मुलं त्रास देतं का, गाडीमध्ये त्रास होते का शाळेत, म्हणजे अशा गोष्टी विचारायला पाहिजे, म्हणजे मुलं बोलतात. तर आद्विकचं एवढंच की नाही जायचं, लांब आहे, मोठी स्कूल आहे असं, म्हणजे त्याचं ते आहे. तर ते आता 2-3 दिवस जर एकदा रुटीन बसलं ना त्याचं, आता स्कूल सुरू झाली ना म्हणून मग ते जरा थोडंसं असा करू राहिला. नाही तर मग तो जातो व्यवस्थित, त्याचं काही नाही प्रॉब्लेम. तर मागच्या वर्षी तर एवढा छोटा होता अजून, तर LKGलाच, तर तेव्हा जायचा. आता तरी थोडं सवय पडली, तरी पण मग तो थोडासा ठीक आहे सुट्ट्यामध्ये गेला म्हणून असं करत असेल. तर एवढं सर्व ठेवलं. मी म्हटलं आधी चहा घेते, कारण की डोकं खूप जास्त दुखायला लागलं होतं आणि त्याच्यासोबत मग कार्टून बघतं ते बघत बघत त्याच्याशी गप्पा मारत मारत जरा चहा पण घेते मी. आणि त्याच्याशी मुलांशी कसं बोललं ना तर बरं, म्हणजे त्यांना पण जरा समजून सांगितलं ना तर व्यवस्थित समजतात ते. त्याच्यामुळे मग असं प्रेमाने मारून बिरून त्यांना असं पाठवायचं नाही कधीच स्कूलला, आणि व्यवस्थित समजून सांगितलं ना तर व्यवस्थित ते जातात. प्रेमाने जरा त्यांना घ्यायचं. आणि आता त्या अजिबात उठत नव्हता, तर म्हटलं चला आता शूज वगैरे घालले कीच आपण खाली जाऊयात, आणि चला मी जाते खाली. बॅग आहे आली का? आद्विकला मी खाली आले सोडवायला, त्याची ऑटो येईल आणि आता ऑटो येईल पटकन. मला पण आवरायचं अजून, माझं पण राहिलं. इतकी घाई गडबड होते ना तुम्हाला काय सांगू. आणि सकाळची अशी धावपळ असते है ना. आजू इकडे ये तर जरा. आणि आद्विकला आज काय झालं नुसतं स्कूलला नाही जाणार चालू होतं. चला आता पटापट मी त्याला सोडवते, ऑटोची वाट बघते. ऑटो आले की पटकन जाते, थोडंसं आवरायचं तेवढं आवरते आणि पटकन तयारी करून निघते. माझं जस्ट घरातलं सर्व टोटल आवरून झालेलं, आधीपासून झाली. घरातली क्लिनिंग झालेली आहे, तुम्हाला दाखवते एकदा सर्व. आणि बाकीचं आहे ना ते कामं करेल मी नंतर आल्यावरती. तर तुम्हाला एकदा पटकन दाखवून देते घर आवरून घेतलेलं. आधी मी बेडरूम दाखवते तुम्हाला. पाहू शकता बेडरूम पण आवरलं, सर्व ब्लँकेट्स वगैरे घड्या करून सर्व आवरून घेतलं. त्याच्यानंतर हॉलसुद्धा सर्व आवरलेलं आहे हॉलमध्ये. आणि हे माझं SRIचे काम आहे ते इथंच ठेवते मी. तर असं हॉल पण सर्व आवरलेलं आहे. किचन पण झाले आवरून, आणि असं पाणी भरून ठेवावं लागतं. आणि सर्व आवरलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते मशीन पण लावलेलं आहे, क्लीन झाले सर्व. तर आता मी जायच्या आधी थोडंसं खाऊन घेणार आहे, कारण की नंतर मग काही खायला जमत नाही. क्लास वगैरे असते नंतर मग लगेचच वर्ग घ्यायचा असतो, त्याच्यामुळे ठीक आहे. चला मी आता लवकर खाऊन घेते आणि नंतर तयारी करते. Smart Hub, 10 items universal blood. तर मी म्हटलं चला आता आद्विक पण गेला, थोडा नाश्ता वगैरे करून घेते. आणि मस्त छान मिक्स पिठाचे ना धपाटे बनवले होते, आणि म्हटलं चला पटापट मी खाऊन घेते. आणि खाऊन झाले की तयारी करते, आणि मग मला लगेच निघायचं आहे. थोड्या TV पण निवांत 5-10 मिनटं तरी भेटतात, बरं वाटतं. तर चला मी आता खाते आणि नंतर तुमच्याशी बोलते.
सर्व आवरून झालं, सर्वांचे टिफिन वगैरे दिले गेले, मी पण नाश्ता करून घेतला आणि आता पटकन निघायचं आहे मला पण स्कूलला जाण्यासाठी. तर आता मी इथं माझी मस्त तयारी करते आणि मस्त छानसा एक ड्रेस घालते आणि जाते, कारण की आता माझी चारायची कामं चालू झालेली आहे, तर तीच कामं चालली आहे. तर खूप कामाचा लोड आहे सध्या तरी मला, तर तेच कामं करायची. तर चला मी पटापट आता तयारी करते आणि तुम्हाला माझा लूक दाखवते. आणि मला ही थाळी मी वटपौर्णिमेला काढली होती, हा ताट माझा देवाचा, तर तो मला ठेवून द्यायचा आहे. तर इथंच आहे, तर बघेल आता मला बेडच्या ते मागं एक कप्पा आहे ना, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी देवाच्या ठेवलेल्या आहेत, चौरंग वगैरे, पाट वगैरे, तर तिथंच मी ठेवून देणार आहे. कारण की मोस्टली हा असं पूजेच्या वेळेस, गणपतीच्या वेळेस असं पूजा झाली आणि तेव्हाच मी हा ताट काढत असते. आणि खूप छान आहे, मस्त ही मोठी पण आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू बसतात. तर आता पटापट मी इथं आवरून घेते आणि पटकन निघते, कारण की उशीर पण झाले आज. तर इतकी अशी धावपळ असेल सकाळची माझी, तुम्ही पाहिली. तरी बाकीचं शूट करता येत नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी कॅमेरा सेट करणं, ठेवणं ना जमत नाही. मग जेवढ्या गोष्टी शक्य झाल्या मी तेवढ्या दाखवल्या. बाकीची तर बरीचशी मी कामं केली, कपडे वगैरे टाकले गेले, त्या बाकीच्या गोष्टी मी दाखवल्या नाही. तर अशी माझी धावपळ सकाळी आज झालेली. तुमच्यासोबत पण अशी धावपळ होते का? कधी कधी माझ्यासोबत अशी कधी कधी होते. आणि कधी कधी मग इरिटेट पण होतं, चिडचिड पण होते स्वतःचीच. पण आता ठीक आहे, तर चला पटकन मी आवरते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर जस्ट माझे तयारी झालेली आहे, मी रेडी झाली. तर आता पटकन निघते, टाईम पण झालेला आहे आणि अशी धावपळ असते सकाळी सकाळी. पाऊस पण भरला, पटकन मी आता स्कूलमध्ये निघते. आणि जरा आजचा व्हिडिओ माझा सकाळची अशी धावपळ होते, हा माझा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.